गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे सगळ्यात तुम्हाला आमच्या नवीन पाहुण्याची ओळख करून. ही आहे आमची दुर्गा, एक देशी गाय. हिचं नाव मी दुर्गा ठेवलं आहे. हे आणायचं कारण म्हणजे असं मी ऐकलेलं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये एक तरी देशी गाय प्रत्येक हिंदूच्या दारात असावी, जेणेकरून घरामध्ये शांती येते, समाधान वाटतं, मन प्रसन्न राहतं. त्यासाठी. आणि 2 महिन्यापूर्वी मी छत्रपती संभाजीनगरला गेलेलो असताना एक व्याख्यान ऐकलं. त्याच्यात ते सांगत होते की देशी गायांना जे वशिंड असतं, वशिंड तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. हे जे वशिंड असतं तिथे सूर्यनाडी असते. जगातला एकमेव प्राणी आहे ज्याला सूर्यनाडी आहे, आणि ती म्हणजे आपली देशी जातीची गाय. त्या वशिंडानं तुम्ही जर रोज 5 मिनटं जरी हात फिरवलात ना, तर तुमचा 15 दिवस प्रेशरचा त्रास वगैरे जो काय असेल तो निघून जातो. परत गाईच्या गोमूत्राचं देखील बरेच फायदे आहेत, गाईच्या शेणाचे देखील. त्यामुळे माझ्या घराची इथे थोडीशी जागा होती, त्यामुळे मी पाळायचं ठरवलं. दुधाची अपेक्षा नाही, माझा दुधाचा बिझनेस असल्यामुळे माझं दररोजचं 2000 लिटर दूध जातं. दुधाच्या अपेक्षेसाठी पाळलेली नाही, एक मनाला सुख, माझा आनंद म्हणून घेऊन आलो. ही मला माझ्या मित्राने दिली. त्याचा देशी गाईचा फर्म आहे. तर मी त्याला असं सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर त्याने सांगितलं की सचिन घेऊन जा. आता ही गाय कुठल्या जातीची आहे हे तुम्ही सांगा. आपली देशीच आहे, पण देशीमध्ये कुठली जात आहे? लाल कंदारी आहे, सैवाल आहे, गीर आहे, ही कुठली आहे ती? अशी आहे की सगळ्या जागा असेल तर एक देशी गाय नक्की पाळा, आणि बघा फरक काय आहे, तो किती बदल होतो. धन्यवाद. थँक्यू.